नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिवंडी तालुका के वरपे गांव में खेल और उत्साह का शानदार नजारा देखने को मिला, जहां वरपे प्रीमियर लीग 2026 वर्ष तीसरा का भव्य बख्शीश वितरण समारोह सफलतापूर्वक संपन्न हुआ। बता दें कि ओमकार ग्रुप द्वारा आयोजित इस क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन रातों तक बड़े ही जोश और उत्साह के साथ किया गया। इस टूर्नामेंट में गांव की कुल 10 टीमों ने भाग लिया, जहां खिलाड़ियों ने शानदार प्रदर्शन कर दर्शकों का दिल जीत लिया। अब बात करते हैं फाइनल मुकाबले की, जहां रोमांच अपने चरम पर था। कड़ी टक्कर के बाद विजेता टीम ने शानदार जीत हासिल की। इसके बाद आयोजित हुए बख्शीश वितरण समारोह में उपस्थित मान्यवरों के हाथों प्रथम, द्वितीय, तृतीय और चतुर्थ स्थान प्राप्त करने वाली टीमों को आकर्षक पुरस्कार और भव्य ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। इस खास मौके पर गांव के कई गणमान्य व्यक्ति उपस्थित रहे, जिनमें सरपंच प्रेमनाथ वडोलकर, माजी सरपंच विजय पाटिल, तंटा मुक्त अध्यक्ष सुनील पाटिल, माजी उपसरपंच मोतीराम पाटिल, उप सरपंच रुपेश शेलार सहित ओमकार ग्रुप के पदाधिकारी और बड़ी संख्या में ग्रामस्थ मौजूद रहे। इस आयोजन ने न केवल गांव में खेल भावना को बढ़ावा दिया, बल्कि युवाओं में एक नई ऊर्जा और उत्साह भी भर दिया। संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने स्लो केलेवर संघाचे कॅप्टन आपल्याला बघावा देतात। मान्यवरांच्या शुभ हस्ते पॉइंट्स विन केला जातोय। पवन पुत्र वडपेचा कॉल दिला गेला आणि तिथे वडपे प्रीमियर लीग 2026 असा कॉल आला। शुभेच्छा द्यायच्या दोन्ही कॅप्टनला आणि आपण ट्रॉफी देखील आपण सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते देत आहोत। खूप आपलं टॉप स्कॉरिंग आहे। केवल कुमार टीमचे कॅप्टन कॉल देत आहे। पवन पुत्र वडपे असा कॉल आहे आणि इट्स अ राईट कॉल। आपण टॉस इथे कंप्लीट करतोय। साहेबांना विनंती असेल आपण पॉइंट स्पिन करायचं आहे। नाण्याच्या दोन बाजू असतील वडपे प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर पवन पुत्र अशा नाण्याच्या दोन बाजू असतील। त्रिशा इंटरनॅशनल संघाचे कॅप्टन कॉल देतील। पवन पुत्र असा कॉल तिकडे दिलाय जरूर आणि पवन पुत्र असाच कॉल आलाय। शुभेच्छा द्यायच्या आहेत दोन्ही कॅप्टनला आणि आपण देखील मानानं आणि बड़ी शॉल ये पुष्पगुच्छ और मैच फीस देकर उनका सम्मानित किया जा रहा है। ते देखील आपण घेऊन जायचं आहे। योगेश पाटील यांना विनंती असेल। हैट्रिक गेम रुपेश सेलार विशाल के लिए खेला हैट्रिक, हैट्रिक वो भी फाइनल में। वाह और की और देखते हैं हैट्रिक रुपेश सेलार की। ट्रिक के लिए तैयार, हवा में अपील, डबल हैट्रिक। चार घेतलं। ओह माय गॉड, रेकॉर्ड करायचा आहे। ये डीजे आप बजा सकते। डबल बाय गेंदे बची है तरफ से। डॉट गेंद पंडित पाटिल साहब की तरफ से 1000 आदित्य पाटिल को आ चुके हैं। एंजॉय कर रहे हैं इस मैच को। और ये जो एक गेंद 6 रन, अगर डॉट गेंद गई तो पंडित पाटिल साहब की तरफ से 1000, विकेट लिया तो 2000, 6 पे 5000। भरत पाटिल ओ गोल्डन 6। सक्सेसफुल स्पर्धा वडपे प्रीमियर लीग ओमकार ग्रुप वडपे यांचं हे दमदार आयोजन सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांकडून गोल्डन षटकारासाठी 2000 रुपयांचं तिन्ही पंचांची जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली। जिंकलेले आहेत रुपेश शेलारला। अभिनंदन रुपेश, पुढील वाटचालीसाठी आपण हे पारितोषिक देत आहोत। बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हर्षद। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जीवन भोईर यांच्याकरिता। लाजवाब कामगिरी या स्पर्धेमध्ये, जबरदस्त गोलंदाजी, आकर्षक अशी ट्रॉफी देऊन आपण या टीमला सन्मानित करतोय। अभिनंदन, टीमला देखील कॅश प्राइज दिलं जात आहे।
जरूर ते पराभूत झाले, परंतु त्या अगोदरचा जो प्रवास आपण बघितला तो थक्क करणारा राहिला. अभिनंदन करूयात आपण स्मित वडपेवाले टीमचं देखील. शरदजी वडोलकर आपलं देखील अभिनंदन. तिसऱ्या पर्वाचा उपविजेता संघ प्रियांश 11. सन्मान्य नंदू वडोलकर आणि रोहित डोंगरे साहेबांचा हा संघ. प्रियांश 11 टीम कॅप्टन आपण वर यायचं आहे. घेतली फायनल मॅच मध्ये आणि फार क्लोज मॅच होती. फायनल मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी या टीमची राहिली. थोड्याफार चुका झाल्या त्यामुळे द्वितीय क्रमांकावर समाधानी राहावं लागलेलं आहे. आणि रुपेश शेलार यांच्याकरिता प्रणित शेठ पाटील आणि प्रतीक भोईर साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक ऑनलाईन देण्यात आलेलं आहे. संघ जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. टीम प्रियांश 11. यस, बरोबर गेस करतायत आमचे खेळाडू आणि प्रेक्षक. मागच्या हंगामामध्ये देखील हाच खेळाडू होता प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि याही हंगामामध्ये लाखात एक असलेला कल्पेश लाखात. प्रियांश 11 संघाचा कल्पेश लाखात तब्बल 142 धावा आणि 5 विकेट्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये अद्भुत कामगिरी. स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक ट्रॉफी आपण त्याला देत आहोत आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते. वेल डन. वडपे प्रीमियर लीग सीझन 3 चा चॅम्पियन संघ क्रिशा एंटरप्राइजेस. अक्षय शेट्टारे यांचा संघ क्रिशा एंटरप्राइजेस इतिहास घडवला, संपन्न झाली, सक्सेसफुल झाली असं जाहीर करतो. विषयी बोलायचं झालं तर आमच्या गावातील एक स्पर्धेची आम्ही वाट बघतो. ही स्पर्धा पवनपुत्र आयोजित करते आणि यामध्ये सगळ्यांना गावकऱ्यांना संधी भेटते. असं शक्य तर नव्हतं वाटत, पण आमच्या संघाने आम्हाला पूर्ण साथ दिली म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. सहा बॉल मध्ये 19 राहिल्या होत्या तेव्हाच मी आमचा दया पाटील आहे त्यांना सांगितलं का मी मारूनच येईन आणि तो मारला. या जेवढ्यांनी मला क्रिकेट शिकवलं तेवढ्यांना सगळ्यांना. शेवटच्या मॅच बद्दल बोलला तर एकदम म्हणजे आटीकटीची मॅच होती आणि म्हणजे असं आम्हाला एकदम कॉम्पिटिशन होता. लास्ट बोलापर्यंत मॅच आमच्याकडे म्हणजे जिंकणारच असं होतं आणि लास्ट बोलापर्यंत त्यांनी 6 मारून मॅच जिंकली. हे म्हणजे एकदम अभिनंदन वाटतंय. आयोजन कमिटीचं कशा प्रकारे कौतुक करणार? ओमकार ग्रुप वडपे बोलला तर काय विषय नाही. त्यांचा आयोजन बोलला तर कधी पण एकदम चांगलाच असतो. इथे नाही पण गावामध्ये कुठला पण कार्यक्रम असला तिथे पण चांगलं त्यांचं आयोजन असतं. त्याबद्दल काहीच विषय नाही. आयोजन एकदम मस्त आहे. मेन पॉईंट म्हणजे जे संघ मालक आहेत त्यांच्या पुढाकाराने त्यांची टीम बदललेली आहे. संघ मालकाबद्दल आणि आपल्या संपूर्ण टीम बद्दल काय म्हणतात? संपूर्ण टीम बद्दल आता माझी पण टीम होती पण 2 मॅची जिंकल्या आणि 2 मॅची हारल्या. पण मला पण वाटलं एकदम चांगली आणि क्रिशा 11 बोलली तर एकदम चांगली टीम होती आणि त्यांच्यापासून अपेक्षा होती का 100% फायनल हे मारतील आणि ती आज फायनल देवी मारली. याबद्दल त्यांना एकदम मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.